यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। प्रेम संबंधातून एका तरुणाने महिलेची निर्गुण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। जंगलात सापडलेल्या अज्ञात महिलेच्या मृतदेहाचा गुळ उलगडत पोलिसांनी आरोपी युवकासह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 40,000 मोबाईल क्रमांक आणि जवळपास 200 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा उघडकीस आणलाय। यवतमाळ जिल्ह्यातील कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत तालसोट शिवारातील जंगलात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला होता। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या महिलेची ओळख राणी किशोर वानखडे, वय वर्ष 26, राहणार चापडो अशी पटवली। तपासादरम्यान धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे हा खून प्रेम संबंधातून झाल्याचं स्पष्ट झालं। आरोपी सतीश कश्यप, वय वर्ष 20, याने राणीला 11 मार्च रोजी जंगलात नेलं। तेथे दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भारात आरोपीने दुपट्ट्याने गळा आवळून तिची हत्या केली। इतक्यावरच न थांबता आरोपीने चाकूने वार करत तिचा मृत्यू निश्चित केला। त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचा चेहरा जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला। या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तब्बल 40,000 मोबाईल क्रमांकांचा डेटा तपासला, तसेच 196 सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली। जोडमोहा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं। विशेष म्हणजे इतक्या गंभीर गुन्ह्यानंतरही आरोपी सामान्यपणे वावरत होता। अगदी रामनवमीच्या शोभायात्रेतही तो सहभागी झाला होता। शेवटी पोलिसांनी पाळत ठेवून आरोपीला ताब्यात घेतलं। या प्रकरणात एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आलंय। पुढील तपास पोलीस करीत आहेत। राणी किशोर वानखडे, ती ॲक्च्युअली यवतमाळच्या आहे। तिला डिवोर्स झाले, एक मुला पण आहे आणि ती काही महिन्यापासून पुणेला तिकडे काम करायचा होता। आणि जो आता आरोपी आहे, जो कश्यप यांचा आणि त्यांचा प्रेमसंबंध आहे। आणि एक कश्यपने ती लेडीजला मदत केली ट्रेनिंग करण्यासाठी आणि नोकरी भेटण्यासाठी। पण यांना मध्ये कळालं की ती पुणेला असताना ती दुसऱ्यांच्या सोबत काहीतरी संबंध आलेला आहे आणि ते रागात ते मनात ठेवून ते महिलांना मारण्यासाठी ते बोलवलेलं आहे। 11 तारीखला, म्हणजे या महिन्याच्या 11 तारीखला तिला बोलवले। दिवसभर यवतमाळ सिटीला फिरवले, इवन ते माहूर मंदिराला पण गेले, तिकडे पण दर्शन केले। त्याच्यानंतर संध्याकाळी ते जोडमाच्या तो जंगला परिसराला घेऊन गेले, तिला मारले, म्हणजे स्ट्रँग्युलेशन केले तिच्या कपड्याच्या सोबत। त्याच्यानंतर त्यांच्या भाऊला तो फोन केला, अशा घटना घडले म्हणून केले, म्हणून पेट्रोल आणा म्हटले। त्यांच्या भाऊने पेट्रोल आणले, त्यांच्यावर टाकले आणि जलाले। आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यापूर्वी पण तो फक्त स्टोन घेऊन, म्हणजे दगडच्या सोबत त्याच्या केसला पण मारले। असा करून तो निघून गेलेला आहे। सांगायच्या गोष्टी अशा आहेत, तो नॉर्मली बिहेव केली। इव्हन आपला रामनवमीमध्ये पण, मिरवणुकीमध्ये पण हे दोन आरोपी सामील होतात। या म्हणजे ही एक क्रूर आणि सारख्या घटना आहे। आणि आपल्या सर्व पोलीस टीमने, म्हणजे LCBने डिटेक्शन केले, पण सर्व SDPOने आणि ठाणेदाराने पण खूप मेहनत केलेली आहे या घटनेला डिटेक्शन करण्यासाठी। मी सर्व LCBच्या इन्चार्ज आणि SDPO यवतमाळला पण खूप अभिनंदन करतो। प्रेम संबंधातून झालेल्या या हत्येने पुन्हा एकदा समाजासमोर गंभीर प्रश्न निर्माण केले आहे। पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे हा गुन्हा उघडकीस आला असला तरी अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय।